हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नागपंचमी विशेष व्लॉगमध्ये। तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या तसेच आजच्या भावाच्या उपवासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावाचा उपवास धरतो। आजच्या दिवशी आपण ज्योती मातेच्या प्रतिमांचं तसेच नागदेवतांच्या प्रतिमांचं सुद्धा पूजन करतो। आजच्या दिवशी आपण लाह्या, गूळ, शेंगदाणे, दूध याचा नैवेद्य दाखवतो। आज सकाळी सगळी कामे झालेली आहेत, घर स्वच्छ करून झाली आणि त्यानंतर मग मी पूजा करून घेणार आहे। श्रावण महिन्यामध्ये महिनाभर ज्योती मातेच्या प्रतिमांचं पूजन केलं जातं। ज्योती मातेचं जे चित्र असतं त्यामध्येच विविध देवतांची सुद्धा चित्रे असतात। त्यामध्ये नरसिंह, नागदेवता, ज्योती माता, बुध, बृहस्पती यांच्या सुद्धा प्रतिमा असतात आणि या सगळ्यांचंच पूजन मी करून घेत आहे। या चित्रावरील प्रत्येक देवतेच्या पूजनाला काहीतरी अर्थ आहेच। आपल्या घरातील मुलांचे, बालकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी आपण ज्योती मातेची पूजा करतो। त्याचप्रमाणे आपल्या घराचं संरक्षण व्हावे यासाठी भगवान नरसिंह व भगवान कृष्ण यांची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे घरातील बालकांना, मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभावी, उत्तम व्यक्तिमत्व घडावे, तसेच त्यांची आध्यात्मिक आणि शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरुदेवता यांची सुद्धा पूजा केली जाते। त्याचप्रमाणे विशेष करून नागदेवतेंची सुद्धा पूजा केली जाते। या सगळ्या देवता या प्रतिमांवरती असतात। मी सुद्धा हळद कुंकू लावून उदबत्ती ओवाळून पूजा करून घेतली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला, आरती केली। आज भावाचा उपवास आहे, त्यामुळे भावाच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सर्व संकटांपासून त्याचे संरक्षण व्हावे यासाठी सर्व देवतांकडे प्रार्थना सुद्धा केली। सर्व देवतांसह नागदेवतेच्या प्रतिमांना सुद्धा लाह्या, गूळ, खोबरे, दुधाचा नैवेद्य दाखवला। जुन्या काळामध्ये तसेच आजही काही ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये जाऊन किंवा ज्या ठिकाणी वारूळ आहे त्या ठिकाणी जाऊन नागदेवतांची पूजा केली जाते। आपल्या संस्कृतीमधील प्रत्येक सण हा आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतो। सकाळी सकाळी घरामध्ये लवकर पूजा केली की घरातील वातावरण हे अतिशय प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहते आणि आपल्याला सुद्धा मग पुढच्या काम करण्यासाठी उत्साह येतो। पूजा झाल्यानंतर सगळ्यांसाठी मी या ठिकाणी नाश्ता बनवून घेत आहे। नाश्त्याला मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। आज माझा एकटीचाच उपवास आहे, पण सगळ्यांसाठीच मी खिचडी बनवणार आहे, कारण घरामध्ये एकाचा जरी उपवास असला तर सगळेजण खिचडी खातात, कारण सगळ्यांनाच साबुदाण्याची खिचडी ही विशेष आवडते। नाश्ता करून झाल्यानंतर मला उद्याची नागपंचमीची तयारी सुद्धा करायची आहे। मैत्रिणींनो, आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।